मुंबई महानगरात भारत टॅक्सीचा शुभारंभ करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे आवडते आणि लोकप्रिय माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सर, माननीय केंद्रीय राज्यमंत्री श्रीयुत मुरलीधर मोहोळ सर, आमच्या विभागाचे सहकार विभागाचे मंत्री माननीय श्रीयुत बाबासाहेब पाटील, व्यासपीठावर उपस्थित श्रीयुत रामशेठ ठाकूर साहेब, प्रशांत ठाकूर साहेब, महेश बालडी साहेब, मंदा म्हात्रे मॅडम, जयंत मेहता, व्यासपीठावर उपस्थित माझ्यासोबत काम करणारे माझे सर्व सहकार आणि ट्रान्सपोर्ट विभागाचे सहकारी अधिकारी, मी सर्वप्रथम आजच्या या भारत टॅक्सी शुभारंभासाठी आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचं मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत करतो. आजचा कार्यक्रम केवळ भारत टॅक्सीच्या विस्तारापुरता मर्यादित नाही, तर सहकार से समृद्धी या राष्ट्रीय संकल्पाला नवी दिशा देणारा एक ऐतिहासिक पाऊल आहे. मला हे सांगताना अतिशय आनंद होत आहे की सहकार क्षेत्र हे केवळ कृषी, दुग्ध व्यवसाय आणि ग्रामीण अर्थव्यवसाय याच्याशी निगडीत न राहता आता ते डिजिटल अर्थव्यवस्था आणि आधुनिक गतिशीलता म्हणजे मॉडर्न मोबिलिटी यासारख्या क्षेत्रामध्ये देखील परिवर्तन आणि आत्मनिर्भरतेची एक प्रभावी शक्ती म्हणून उदयास येत आहे. भारत टॅक्सी हे एक परिवर्तनाचे एक उत्तम उदाहरण आहे. तंत्रज्ञान आणि सहकार्य यांचा संगमातून लाखो चालकांना मालकी हक्क, प्रतिष्ठा आणि समृद्धीचा एक नवीन मार्ग या माध्यमातून प्रशस्त होत आहे. देशाचे सन्माननीय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी सर यांनी देशाला दिलेल्या सहकार से समृद्धी या मंत्राची अंमलबजावणी करण्यासाठी 2021 साली केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना झाली. माननीय केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शाह यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली सहकार मंत्रालयाने अनेक ऐतिहासिक सुधारणा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले. आज सहकार क्षेत्र आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी एक प्रभावी माध्यम बनले आहे. भारत टॅक्सी हा उपक्रम सहकाराच्या मूळ भावनेला डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडतो आणि देशातील सुमारे 2 कोटी व्यावसायिक वाहनांसाठी मालकी हक्क, प्रतिष्ठा आणि सामाजिक सुरक्षा व आर्थिक समृद्धीचा नवीन मार्ग या माध्यमातून ओपन होत आहे. सहकारी संस्था देशाला समृद्ध करण्याचा एक योग्य मार्ग आहे आणि भारत टॅक्सी त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे असं मला वाटतं. अतिशय कमी वेळामध्ये भारत टॅक्सीने देशातील सर्वात वेगात वाढणारे सहकार आधारित डिजिटल मोबिलिटी प्लॅटफॉर्म म्हणून स्वतःला स्थापित केलेले आहे आणि या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाची कामगिरी मी संपूर्ण भारत टॅक्सी परिवार आणि त्याचे सर्व चालक, सदस्य, सहयोगी आणि उपक्रमाशी संबंधित असलेल्या प्रत्येकाचे मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो की आपल्या सर्वांच्या सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी होत आहे. भारत टॅक्सीमुळे चालकांसाठी मालकी हक्काच्या एका नव्या युगाची सुरुवात होत आहे. मला आनंद आहे की भारत टॅक्सीशी जोडलेला प्रत्येक सारथीला सदस्यत्व आणि शेअर खरेदी करून मालकी हक्काच्या दिशेने वाटचाल या भारत टॅक्सीच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देत आहोत. चालकांच्या समृद्धीच्या उद्देशाने भारत टॅक्सीसारखा ऐतिहासिक उपक्रम सुरू केल्याबद्दल मी माननीय केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री यांचे मनापासून आभार मानतो. भारत टॅक्सीचे 0% कमिशन मॉडेल, परवडणारी सदस्य प्रणाली आणि 5 लाख रुपयापर्यंतचा अपघात विमा संरक्षण यासारख्या वैशिष्ट्यांमुळे चालकांसाठी भविष्य सुरक्षित व त्यांना सन्मानपूर्वक उपजीविका करण्याचे साधन या भारत टॅक्सीच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे आणि त्याचा शुभारंभ आज महाराष्ट्र राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होत आहे. मला आनंद आहे की भारत टॅक्सीला देशातील अग्रगण्य राष्ट्रीय सहकारी संस्था NCDC, इफ्को, नाफेड, अमूल, क्रुप्को, NDDB, नाबार्ड आणि NCL यांचा देखील पाठिंबा आहे. सहकारी तत्वावर आधारित डिजिटल मोबिलिटी नजीकच्या काळामध्ये भारत टॅक्सी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या सेवांचा यशस्वीपणे विस्तार करेल आणि लाखो चालकांसाठी भागीदारीसाठी, आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि सन्मानपूर्वक उपजीविका व मालकी हक्कावर आधारित रोजगार या माध्यमातून मिळेल याचा मला पूर्ण विश्वास आहे. सहकार से समृद्धी या संकल्पनेला या माध्यमातून आणि या उपक्रमातून नवीन उंचीवर नेईल आणि विकसित भारत 2047 घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असा मला पूर्ण विश्वास आहे. सहकार हा समृद्धीसाठी योग्य मार्ग आहे आणि भारत टॅक्सी हा त्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. सर्व उपस्थितांचे पुन्हा एकदा मी
आभार मानतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये या उपक्रमाला सुरुवात करण्यासाठी, महाराष्ट्रामध्ये हिरवा झेंडा दाखवण्यासाठी वेळ दिली त्याबद्दल त्यांचे देखील पुन्हा एकदा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.